सकाळच्या जेवणाची काही गडबड चालू होती माझी आणि बराच वेळ झाला होता. कसं झालं आहे आता टायमिंगच पूर्ण जेवणाचा बदललेला आहे. थोडंसं पुढे मागे होतं. 10:30 11 नंतर व्हायला लागले, त्यामुळे जरा उशीर होतो आहे. पहिलं कसं व्हायचं व कसं डबे आणि ह्याच्यामुळं जरा लवकर व्हायचं, पण थोडासा वेळ होतो आहे आता. बाकीची कामं करून मग जेवणाकडे वळायचं असं चालू असते. आणि इथं जेवण करताना कसं मी समोर असं कॅमेरा ठेवून असं काम चालू आहे. नाही मग भाजी एक साईडला टाकून घेतली आणि इथं माझी गडबड होती, कारण सोमवार होता आणि बाकी संध्याकाळी देवाची देवपूजा वगैरे आवरायची होती. मग म्हटलं आधी जेवण तयार करून घेऊ आणि मग त्यानंतर मग देवपूजेला लागू. जेवण सगळं आवरलं आणि मग देवपूजा करून घेतली. आणि आज सोमवार असून अभिषेक वगैरे सगळं करायचं होतं आणि अभिषेक करताना मग तरी 1 तास लागतो आपल्याला देवपूजेला. मग त्यानंतर हे सगळं मुद्दाम माझं क्वचितच बाहेर पडणं होतं. एक तर क्लबच्या निमित्ताने मी बाहेर पडते. कसं आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या आणि बाकीच्या करण्यासाठी मी बरेच म्हणजे यात्रा वगैरे झाली त्याच वेळेला गावी वगैरे गेले होते. बाकी इतर मध्ये आता जाणं झालं नाही आहे, कारण थोडंसं तब्येतीची पण तक्रारी म्हणजे सतत काम असतं, त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे ठीक आहे म्हणजे थोडीशी तब्येत व्यवस्थित झाली की मग म्हटलं. आणि कसं होतं आहे, एकावरच लोड होते मग कामाचा. आणि त्यानंतर इथं मग माझ्या म्हणजे भाजी चेक करायचं चालू होतं. त्या दिवशी मी फणसाची भाजी केली होती, ती भाजी. आणि इथं सगळं आवरताना तुम्हाला दाखवत आहे आज ऑनलाईन मी काय काय शॉपिंग केलेली आहे आणि हे घरच्या घरी काहीतरी टाईमपास म्हणून चालू केलेलं आहे. ही कॉटन कुर्ती आणि त्याच्यावर पॅन्ट कॉटन ड्रेस आहे. त्यानंतर अजून घेतलेली आहे ही साडी जॉर्जेटमध्ये आहे आणि खूप छान असं मुलायम कापड आहे ह्याचं. त्यानंतर हे कॉटन कलकत्ता साडी आणि ही एकदम मला कमी किमतीत मिळालेली आहे रिसेलमध्ये. आणि तुम्हाला पाहिजे असेल तरी पूर्ण ही पण आहे कॉटनमध्ये आणि थोडीशी ह्याला वर्क पण आहे त्याच्यावर, एम्ब्रॉयडरी. आणि सर्व काही आवरल्यानंतर मग बसून गप्पा झाल्या. आणि त्यानंतर मग संध्याकाळ होता संध्याकाळचा मग तो स्वयंपाक चालू होता. तेवढ्यात सर आले होते, जे आपल्या जवळचेच आहेत, घरचे संबंध असणारे. आणि त्यांनी लग्नाच्या त्यांच्या मुलीची पत्रिका द्यायला आले होते, दीदीचं. आणि राजनंदिनी आहे तिचं नाव. आणि हे लग्नपत्रिका घेताना आणि दोघांचं चालू